काय दिस apparatus is used for measuring the calorific value of gaseous and volatile liquid fuel. त्याला आपण काय म्हटलं होतं कन्स्ट्रक्शन. आपण 4 पार्ट्स बघितले होते. पहिला होता कोण सांगतो फर्स्ट पार्ट बर्नर बघितलं होतं आपण. गॅस बर्नर. सेकंड कंबशन चेंबर. थर्ड थर्मामीटर and fourth इन्सुलेटिंग cover. इन्सुलेटिंग कव्हर. मग आता आपलं काय पेंडिंग होतं डायग्राम राहिली होती. परवा डायग्राम दिसत नव्हते बघा. कन्स्ट्रक्शन मध्ये डायग्राम बघा. आता या ठिकाणी काय हा बर्नर आहे, याला आपण गॅसेस फ्युअल पास करतोय बाय युझिंग अ मीटर 3 to 4 लिटर पर मिनिट. त्यानंतर या ठिकाणी काय कंडेन्स्ड स्टीम कलेक्ट केले, कुलिंग वॉटर या ठिकाणी कलेक्ट करतोय. कंबशन चेंबर मध्ये काय कॉइल्स आहेत, इनर कॉइल्स आहेत, त्याचबरोबर काय आउटर कॉइल्स आहेत आणि या कुणाचे आहेत कॉपरचे आहेत. या ठिकाणी इनलेट वॉटरचं जे टेम्परेचर आहे त्याला आपण T1 म्हणतोय. आउटलेट वॉटरचं जे टेम्परेचर आहे त्याला आपण काय म्हणतोय T2. राईज इन टेम्परेचर आपण कसं घेतो T2 minus T1. राईज इन टेम्परेचर आपण कसं घेतलं होतं T2 minus T1 आणि टॉपला एक्झॉस्ट गॅसेस बाहेर पडत आहेत आणि हे संपूर्ण असेंब्ली आपण काय करतोय डिटॅच करतोय बाय युझिंग इन्सुलेटिंग कंटेनर. त्याला आपण काय करतोय सेपरेट करतोय बाय युझिंग काय इन्सुलेटिंग कंटेनर. एका बाजूला कंडेन्स्ड स्टीम आहे, दुसऱ्या बाजूला कुलिंग वॉटर आहे आणि हे वॉटर कशातून बाहेर काढतोय आपण रबर ट्युबिंग मधून. हे वॉटर कशातून बाहेर काढले हो रबर ट्युबिंग. कुठेपर्यंत आलो होतो आपण कन्स्ट्रक्शनचे 4 पॉइंट्स बघितले होते. फक्त पेंडिंग काय होतं डायग्राम. आता येईल लक्षात डायग्राम गॅसेस फ्युअल मीटर बर्नर इनर आउटर कॉइल्स कुणाचे आहेत कॉपरचे आहेत. इनलेट वॉटर असेल तर त्याला आपण T1 म्हणतोय, आउटलेट वॉटर असेल तर T2. एक्झॉस्ट गॅसेस ऍट द टॉप आणि यालाच आपण काय म्हणतोय टोटल असेंब्ली ऍटमॉस्फिअर पासून डिटॅच करतोय आणि त्यालाच आपण काय म्हणतोय इन्सुलेटिंग कव्हर. येते लक्षात? डायग्राम क्लिअर दिसते सगळ्यांना? येस सर. मग कन्स्ट्रक्शनचे 4 पॉइंट लिहिल्यानंतर ही डायग्राम ड्रॉ करा फास्ट मध्ये. मग आपण नंतर वर्किंग बघू फास्ट. एकदम सिंपल आहे. पहिल्यांदा गॅस बर्नर गॅसेस फ्युअल मीटर याला पण काय म्हणतो चिमनी. चिमनी इनर कॉइल आउटर कॉइल कुणाचे आहेत कॉपरचे आहेत. इनलेट वॉटरचं टेम्परेचर T1 आहे, आउटलेट वॉटरचं टेम्परेचर T2 आहे. यातून आपण वॉटर बाहेर टाकतो. यालाच आपण काय म्हणतो रबर ट्युबिंग. नको असलेले गॅसेस एक्झिस्ट ऍट द टॉप. इनरची कॉइल कुणाचे कॉपरचे, आउटर कॉइल कुणाचे कॉपरचे आणि कंडेन्स्ड स्टीम या ठिकाणी कलेक्ट करतो आपण. Condensed steam is collected at the bottom. Cooling water is collected in another chamber. Diagram draw करा fast. त्याचबरोबर आपण काय सगळ्या MCQ चे क्वेश्चन्स दिलेत आणि फ्युएलचे नोट्स पण अपलोड केलेत. हे लक्षात? उद्या MCQ ची टेस्ट असणार आहे बरोबर ना? रिप्लाय द्यायच नो. येस सर. तुम्हाला तिथं काय केलेत MCQ अपलोड केलेले आहेत, त्याचबरोबर काय नोट्स पण आपण अपलोड केलेले आहेत आणि 1-2च पॉइंट आपले पेंडिंग आहेत आता. आणि पुढचा जो चॅप्टर आहे अनालिटिकल केमिस्ट्री खूप लहान आहे. 2-3 लेक्चरचाच टॉपिक आहे. 3-4 लेक्चर मध्ये अनालिटिकल केमिस्ट्री संपतो. खूप छोटा पार्ट आहे. 2-3च पॉइंट आहेत. चला फास्ट झालंय का बघा.
डायग्राम ड्रॉ झाली की सांगायचं. पहिला पार्ट आहे काय हो, गॅस बर्नर, त्यानंतर कंबशन चेंबर, इन्सुलेटिंग कव्हर अँड लास्ट थर्मामीटर. हा, डायग्राम झाले असेल तर सांगा फास्ट. हा, मुली रिप्लाय द्या. अभिजित. No. चालेल चालेल सर, थोडं राहिले. हा, ड्रॉ करा ठीक आहे. हा, दीपाली, डायग्राम कम्प्लीटेड. नाही सर, थोडी राहिली. नाव द्यायचे चालू. बरं ठीक आहे, कम्प्लीट झालं की सांगा. हा.
अरे बघा झालं का फास्ट. झालं सर. हा कुणाच पेंडिंग झालं आहे? सर. हा कुणाच पेंडिंग असेल तर सांगा. झालं सर. हा ठीक आहे. आपण काय बघितलं? कन्स्ट्रक्शन डायग्राम प्लस काय 4 पार्ट बर्नर, त्यानंतर काय चिमनी किंवा कंबशन चेंबर, इन्सुलेटिंग कव्हर अँड थर्मामीटर. बरोबर. नेक्स्ट आता आपल्याला काय बघायचं आहे? वर्किंग. बरोबर. इथपर्यंत बघितलं होतं आपण थर्मामीटर. देअर आर 2 थर्मामीटर टू मेजर द टेम्परेचर ऑफ इनलेट वॉटर अँड आउटलेट वॉटर. नेक्स्ट इन्सुलेटिंग कव्हर. हाय बी पार्ट बघितला होता आपण. बरोबर. आता वर्किंग पुढेपर्यंत आलो होतो आपण. वर्किंग मध्ये आपण काय सांगतोय बघा? सर्क्युलेशन ऑफ वॉटर अँड बर्निंग ऑफ गॅसेस फ्युअर आर कंटिन्यूड ऍट कॉन्स्टंट रेट फॉर अबोव 15 मिनिट्स. 15 मिनिटासाठी आपण सर्क्युलेशन ऑफ वॉटर आहे, त्याचबरोबर काय बर्निंग ऑफ गॅसेस फ्युअल कंटिन्यू ठेवतोय ऍट कॉन्स्टंट रेट 3 to 4 लिटर पर मिनिट आहे. हा फॉर इनिशियल वॉर्मिंग ऑफ फ्युएल पिरियड व्हेन स्टेडी कंडिशन्स आर एस्टॅब्लिश्ड देन readings are taken simultaneously of the following. आता बघा पहिलं reading कोणतं आहे? Volume of gas burn at even temperature and pressure in certain time period. गॅस बर्न होतोय आणि त्याच वेळेला आपण टेम्परेचर पण टाइम पिरियड सुद्धा काय काउंट करतोय. क्वांटिटी ऑफ वॉटर पासिंग थ्रू द कॉइल ड्युरिंग द सेम टाइम. नेक्स्ट आहे स्टेडी राईज इन टेम्परेचर. T2 - T1 केलं की आपल्याला काय मिळतोय? राईज इन टेम्परेचर मिळतोय. मास ऑफ वॉटर कंडेन्स्ड इन ट्रफ इन द सेम टाइम. आणि नेक्स्ट पार्ट आहे त्याला आपण काय म्हटलंय? कॅल्क्युलेशन. आता कॅल्क्युलेशनच्या अगोदर आपले 4च पॉइंट आहेत. कोणते आहेत बघा? वर्किंग. काय वर्किंग मध्ये आपण काय सांगतोय? वॉटर सर्क्युलेट करतोय, त्याचबरोबर गॅसियस फ्युएल बर्न करतोय ऍट कॉन्स्टंट रेट फॉर अबोव 50 मिनिट्स फॉर इनिशियल वॉर्मिंग ऑफ फ्युएल पिरियड when the steady conditions are established. First आहे volume of gas burn at even temperature and pressure in certain time period. फर्स्ट काय व्हॅल्यूम असेल तर आपण कशाने नोट करतो? V ने. काय म्हटले? व्हॅल्यूम ऑफ गॅस बर्न ऍट इवन टेम्परेचर and pressure in certain time period. Second, quantity of water passing through the coil during the same time, steady rise in temperature. Fourth, mass of water condensed in a trough in the same time. काय म्हटलंय? वर्किंग. Circulation of water and burning of gaseous fuel are continued at constant rate for above 50 minutes for initial warming of fuel period when the steady conditions are established. The readings are taken simultaneously. First काय व्हॉल्यूम असेल तर V ने आपण नोट करतो. क्वांटिटी ऑफ वॉटर पासिंग थ्रू द कॉइल ड्युरिंग द सेम टाइम. राईज इन टेम्परेचर असेल तर काय T2 - T1 आणि मास ऑफ वॉटर कंडेन्स्ड इन ट्रफ इन सेम टाइम. सांगता येईल? कोणते 4 पॉइंट्स आहेत? तो कोण सांगताय? सायली सांगताय 4 पॉइंट्स वर्किंग. Yes, sir. कोणते 4? Volume of gas burn at even temperature and pressure in certain time period. Second is quantity of water passing through the coil during the same time. Third, the steady rise in temperature. Fourth, mass of water condensed in the same time. नेक्स्ट कोण सांगताय आणखी रॅन्डमली? मुलामध्ये फास्ट. किंवा रॅन्डमली एक जण सांगा. संस्कृती सांगताय डिटेल. Yes, sir. Volume of gas burn at even temperature and pressure in certain टाइम पिरियड. unclear this time certain. period. Second, quantity of water passing through the coil during the same time. Third, the steady rise in temperature. And fourth, mass of water condensed in trough in the same time. ठीक आहे. गोविंद D17. Yes, sir. 4 points. Volume of gas burn at even temperature and pressure in certain time period. Quantity of water passing through the coil during the same time. The steady rise in temperature. Mass of water condensed in trough in trough in the same time.
हाँ ठीक है अभिजित D30. Volume of gas burn at even temperature and pressure in certain time period. हाँ Second, quantity of water passing through the coil during this time. हाँ Third, this steady rise in temperature. steady rise in temperature. Fourth, mass of water condense in Trough. in probe in the sometime हाँ same रॅन्डम. time. हाँ रॅन्डमली कोण सांगतो एक जण फास्ट एक जण सांगा फास्ट. अनिकेत सांगा D22. अनिकेत. Yes, sir. हाँ 4 points. Volume of gas burned at even temperature and pressure in the certain time period. हाँ Quantity of water passing throughout the coil during the same time. The steady rise in temperature. हाँ Mass of water condensed in throughout in the same time. हाँ बघा काय म्हटलंय सर्क्युलेशन ऑफ वॉटर अँड बर्निंग ऑफ गॅसेस फ्युएल are continued at constant rate for above 50 minutes for initial warning of fuel period. When the steady conditions are established, the readings are taken simultaneously of the following: volume of gas burn at even temperature and pressure in certain time period, quantity of water passing through the coil during the same time, the steady rise in temperature, the mass of water condensed in trough in the same time. बघा आता कॅल्क्युलेशन व्हॅल्यूम असेल तर त्याला आपण V ने दाखवतो. व्हॅल्यूम ऑफ गॅस बर्न ऍट STP स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर इन सर्टन टाइम T. व्हॅल्यूम असेल तर V ने दाखवतो. मास ऑफ कुलिंग वॉटर पास्ड इन टाइम T. कुलिंग वॉटर असेल तर W आहे. इनलेट वॉटरचं टेम्परेचर T1 आहे. आउटलेटचं T2 आहे. मास ऑफ स्टीम स्मॉल m आहे. नेक्स्ट हायर कॅलोरिफिक व्हॅल्यू असेल तर Q आहे. लॅटेंट हीट ऑफ स्टीम काय 587 आहे. heat absorbed by circulating water WT2 minus T1. heat produced by combustion of fuel is equal to VQ. कॅल्क्युलेशन नंतर बघू. पहिल्यांदा काय वर्किंग ला फास्ट वर्किंग लिहिलं की कॅल्क्युलेशन आणि प्रॉब्लेम बघू आपण. हा वर्किंग आणि त्याचे 4 पॉइंट्स लिहा नंतर आपण कॅल्क्युलेशन बघू.
हा फास्ट झालं कम्प्लीट. No, sir. कम्प्लीट झालं की सांगा. येते का लक्षात? उद्या आपली काय चॅप्टर टेस्ट आहे. ऑब्जेक्ट MCQ तुम्हाला दिलेले आहेत सीट मध्ये सुरुवातीला, त्याचे आन्सर्स दिले आहेत. त्याचबरोबर सगळे PPT चे व्हिडिओज आहेत. त्याचबरोबर काय नोट्स तुम्हाला पूर्ण चॅप्टरच्या तिथं अपलोड केलेत. ओपन होत नसतील तर आताच सांगा, एक जण चेक करा फार तर. टीचिंग डायरी मध्ये नोट्स ऑफ फ्युएल म्हणून आहे, ओपन होतात का बघा, नसतील तर सांगा. एक जण बघताय? अरे काय विचारतोय मी? होतेच सर. होत आहेत. हा MCQ आहेत सुरुवातीला सगळ्या टॉपिकचे दिलेले, त्यामध्ये लुब्रिकंट आपला फ्युएल पण दिलाय, त्याच्या खाली आन्सर्स पण आहेत त्याचे. हे लक्षात. हा झालं कम्प्लीट. सर 12 वर येणार ना MCQ? काय म्हणतायत? 12 वर येणार ना MCQ? किती MCQ येणार? नाही, 12 टॉपिक वर येणार ना? हा फ्युएल टॉपिक वर. हो. लुब्रिकंटचं नाही ना येणार काय? नाही लुब्रिकंट नाही, फ्युएल वर येणार. आता चॅप्टर टेस्ट पण फ्युएल वर, ISC पण फ्युएल वर. हा झालं वर्किंग फास्ट. हा गोविंद झालं कम्प्लीट. झालं सर. हा मुलीमध्ये रिप्लाय द्या. साहिल. हा प्रणोदी कम्प्लीट झालं का वर्किंग? Yes, sir. अभिजित. हा अविनाश कम्प्लीट झालं? येस सर. हा ठीक आहे, वर्किंग संपलं. आता बघा कॅल्क्युलेशन सगळ्याच झालंय का? कोण पेंडिंग राहिलंय कोणाचं? No, sir. हा ठीक आहे. बघा आता कॅल्क्युलेशन. आता बघा व्हॅल्यूम आहे, व्हॅल्यूम ऑफ गॅस बर्न V आहे. व्हॅल्यूम कशाने दाखवतो आपण? V ने. मास ऑफ कुलिंग वॉटर असेल तर ते आपण कशाने दाखवतो? W ने. मास ऑफ हा गोविंद 53. काय म्हटलंय बघा, mass of gas burned at STP in a certain time t is equal to V. Second, mass of cooling water passed in time t. cooling waterचं मास असेल तर W ने दाखवतो. आणि आपण जर स्टीमचं मास घेतलं, मास ऑफ स्टीम कंडेन्सड, त्या पाण्याची जी वाफ तयार झाली त्याचं मास असेल तर M. कूलिंग वॉटर असेल तर W. इनलेट असेल तर T1. टेम्परेचर ऑफ आउटलेट असेल तर काय? T2. लॅटेंट हीट ऑफ स्टीम असेल तर काय? 587. हीट ऍब्सॉर्ब बाय सर्क्युलेटिंग वॉटर WT2 minus T1. हीट प्रोड्युस्ड बाय कंबशन ऑफ फ्युएल. गोविंद काय चालू आहे? 53 गोविंद. हा D53 गोविंद. बघा सेकंड काय? हीट प्रोड्युस्ड बाय कंबशन ऑफ फ्युएल इज इक्वल टू VQ. नो हीट लॉसेस वी गेट. कोणतं इक्वेशन आहे? हीट प्रोड्युस्ड बाय कंबशन ऑफ फ्युएल इज इक्वल टू हीट ऍब्सॉर्ब बाय कलरीमीटर. VQ is equal to WT2 minus T1. Q is equal to WT2 minus T1 divided by V.
the mass of condensed water per meter cube of gas will be m by v kg per meter cube. गोविंद, हाँ 53, गोविंद पवार. काय VQ is equal to W T2 minus T1. Q is equal to हा V ट्रान्सफर केला तर काय येईल W T2 minus T1 divided by V. हे लक्षात. त्यानंतर काय मास ऑफ कंडेन्स्ड वॉटर पर मीटर क्यूब इज इक्वल टू m by v. m या ठिकाणी मग काय येईल हीट इज इक्वल टू m by v into 587. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्ही. कोणता? Q is equal to W T2 minus T1 divided by V. कॅल्क्युलेशन येईल का लक्षात बघा. गॅसचं व्हॉल्यूम आहे तो V आहे. कुलिंग वॉटर असेल तर W आहे. इनलेट असेल तर T1, आउटलेट असेल तर T2. मास ऑफ स्टीम कंडेन्स्ड m आहे. हायर कॅलोरिफिक व्हॅल्यू असेल तर Q आहे. लॅटेंट हीट ऑफ स्टीम असेल 587 आहे. हीट ऍब्सॉर्ब बाय सर्क्युलेटिंग वॉटर W T2 minus T1. हीट प्रोड्युस्ड बाय कंबशन ऑफ फ्युएल VQ. VQ is equal to काय फॉर्म्युला आहे VQ is equal to सिंपल फॉर्म्युला आहे VQ is equal to WT2 minus T1. Q is equal to WT2 minus T1 divided by V. कोण सांगतोय कॅल्क्युलेशन इथेपर्यंत Q पर्यंत? हा गोविंद 53, गोविंद पवार. हा गोविंद, अरे आवाज येते गोविंद? हा कोण सांगतोय हो मग? प्रथमेश 56. हा प्रथमेश साळुंके 56 सांगताय कॅल्क्युलेशन. हा हा D11 कोण आहे? रोहिणी सांगा कॅल्क्युलेशन. Yes, sir. हा Volume of gas burned at STP in a certain time T is equal to V. Mass of cooling water passed in time T is equal to W. Temperature of inlet water is equal to T1. Temperature of outlet water T2. Mass of steam condensed M. Higher calorific value of fuel is Q. Higher calorific value of fuel Q. Latent heat of steam is equal to 587 kilocalorie per kg. Heat absorbed by circulating water is equal to W into T2 minus T1, and heat produced by combustion of fuel is VQ. Assuming नो हीट लॉसेस. अरे गोविंद, हा एक मिनिट, गोविंदचा कोण मित्र आहे का? त्याला SMS टाका. गोविंद पवार. हा Assuming no heat losses, we get heat produced by combustion of fuel is equal to heat absorbed by cooling water. VQ is equal to W into T2 minus T1. Now Q is equal to W into T2 minus T1 divided by V in kilocalorie per meter cube. The mass of condensed water per meter cube of gas will be m upon V kilogram per meter cube. If this water had left as a steam in product in gases, it would have taken away. Heat is equal to m by V into 587 kilocalorie per meter square. हा मुलामध्ये कोण सांगतोय? एक जण फास्ट. साहिल सांगताय? साहिल आता कॅल्क्युलेशन. साहिल. हा शुभम माळी 33. Yes, sir. कॅल्क्युलेशन. Calculation volume of gas burned at STP in a certain time T is equal to V. Second, mass of cooling water passed in time T is equal to temperature of inlet, temperature of
outlet water is equal to T, mass of steam condensed is equal to M. Higher calorific value. value of to Q. Left of steam is equal to 587 kg. हाँ and it produces assuming no heat losses, we get heat Q is equal to हाँ T2 minus T1 divided by B. आवाज खरखरायला लागला यांचं. नेक्स्ट कोण सांगता आणखी मुलीमध्ये एक जण रॅन्डमली. हाँ ऐश्वर्या 42. Yes, sir. Calculation. Calculation. First, volume of gas burned at STP in certain time T is equal to V. Second, mass of cooling water passed in time T is equal to W. 3. Time of temperature of inlet water is equal to T1. Temperature of outlet water is equal to T2. Mass of steam condensed is equal to M. Higher calorific value of fuel is equal to Q. Latent heat of steam is equal to 587 kilocalorie per kg. Heat absorbed by Circulating water. Circulating water W into T2 minus T1, and heat produced by combustion of fuel is equal to VQ. Assuming no heat losses, we get heat produced by combustion of fuel is equal to heat absorbed by cooling water. VQ is equal to W into T2 minus T1. Now Q is equal to W into T2 minus T1 divided by V, kilocalorie per meter cube. The masses of condensed water per meter cube of gases will be M divided by V, kilogram per m cube meter cube. If this water heat left as a steam in product in gases, it would have taken away. Heat is equal to M divided by V into 587 kilocalorie per meter square. हाँ ठीक है, राइट डाउन कराएं, कैलकुलेशन ले फास्ट, कैलकुलेशन ले प्रॉब्लम. First, volume of gas burned at STP in a certain time T is equal to V. Mass of cooling water passed in time T is equal to W. Temperature of inlet water is equal to T1. Temperature of outlet water is equal to T2. Mass of steam condensed is equal to M. Higher calorific value of fuel is equal to Q. Latent heat of steam is equal to 587 kilocalorie per kg. Heat absorbed by circulating water is equal to W. WT2 minus T1, and heat produced by combustion of fuel is equal to VQ. त्यानंतर काय फॉर्म्युला Q is equal to WT2 minus T1 divided by V.
अरे रिप्लाय द्या, येस नो. झालं सर. Complete. Yes, तर sir. तिथं खाली मीटर स्क्वेअर कसं आलं सर? हा, किलो कॅलरी पर मीटर स्क्वेअर. तर तिथं क्यूब येणार ना? हा, इथे क्यूब यायला पाहिजे बघू. हा, किलो कॅलरी पर मीटर क्यूब यायला पाहिजे. ठीक आहे, बघू आपण प्रॉब्लेम मध्ये. हा, येते लक्षात? आता घ्या हा प्रॉब्लेम लिहा. फर्स्ट प्रॉब्लेम कुणाचा आहे? बॉईज कॅलरीमीटर. आपण अगोदर बघितले होतं, तो काय होता? बॉम्ब. ज्या ठिकाणी गॅस येतोय, व्हॉल्यूम येईल, त्याला आपण काय म्हणायचं? बॉईज. येईल का लक्षात? कसं ओळखायचं बॉईजचा प्रॉब्लेम? गॅस आला की काय हो? बॉईज. आणि सॉलिड सबस्टन्स असेल तर काय असतोय? बॉम्ब. मग काय बघा फर्स्ट प्रॉब्लेम. द फॉलोइंग ऑब्झर्वेशन वेअर नोटेड इन अ बॉईज कॅलरीमीटर एक्सपेरिमेंट. फाइंड द GCV and NCV. NCV म्हणजे काय? नेट कॅलरीफिक. त्यालाच आपण काय म्हणतो? LCV पण म्हणतो. ऑफ द गॅसियस फ्युएल. फर्स्ट, व्हॉल्यूम ऑफ गॅसेस फ्युएल बर्न is equal to 0.1 meter cube. Weight of water circulated for cooling is equal to 27.5 kg. Weight of steam condensed is equal to 0.025 kg. Temperature of inlet water is equal to 25.5 degrees Celsius. Temperature of outlet water is equal to 31.4 degrees Celsius. Latent heat of water is equal to 587 kilocalorie per kg. हा, गिवन आपल्याला काय काढायचं आहे? SCV, LCV. वी हॅव volume is equal to 0.1 meter cube, W is equal to 27.5 kg, M is equal to 0.025 kg, T1 is equal to 25.5 degrees Celsius, T2 is equal to 31.4 degrees Celsius. Latent heat of steam is equal to 587 kilocalorie per kg. लय झालं की सांगा प्रॉब्लेम आणि गिवन. लिहिलं बघा परत एकदा. काय गिवन काय दिलंय आपल्याला? व्हॉल्यूम V इज इक्वल टू 0.1 मीटर क्यूब. W दिलाय 27.5 kg. W म्हणजे कुलिंग वॉटर आहे, बरोबर का? किंवा आणि M म्हणजे स्टीम आहे. T1 T2 दिलाय. लॅटेंट हीट नेहमी काय असते? 587 किलो कॅलरी पर केजी. हा, प्रॉब्लेम आणि गिवन लेस झाला असेल तर सांगा. बघा प्रॉब्लेम आणि गिवन लेस झाला असेल तर सांगा. हा, झालं कंप्लीट श्रद्धा? नाही सर, थोडं राहिले. हा, ठीक आहे. आणि साइड बाय साइड अटेंडन्स पण मार्क करा. झालं सर. हा, मुलीमध्ये रिप्लाय द्या, येस नो. येस सर. हा,
पुन्हा पेंडिंग आहे का? ठीक आहे, बघा आता. हा, फॉर्म्युला बघा. ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू Q इज इक्वल टू W T2 मायनस T1 डिवाइड बाय V. व्हॅल्यू टाका त्याच्या. Q is equal to W T2 minus T1 divided by V. W किती दिलाय? 27.5. T2 1.5 minus T1 divided by V. व्हॅल्यू टाका, आन्सर्स येतात का बघा. सेकंड फॉर्म्युला NCV is equal to GCV minus M by V into 587. कॅल्क्युलेशन करा, दोन्ही फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाका, कॅल्क्युलेशन करा. बघून लिहू नका, कॅल्क्युलेशन करा. अरे येते आन्सर? Yes, sir. हा, मुलामध्ये सॉल्व केलाय का तुम्ही? ज्यांनी सॉल्व केलाय त्यांनी प्रॉब्लेम सेकंड लिहा खाली. हा, काय सेकंड प्रॉब्लेम? द फॉलोइंग डाटा वॉज ऑब्टेन इन बॉयज कॅलरीमीटर एक्सपेरिमेंट. व्हॉल्यूम ऑफ गॅस बर्न is equal to 0.12 meter cube. Weight of water circulated for cooling is equal to 27 kilocalorie. Weight of steam condensed is equal to 0.025 kg. Temperature of inlet water is equal to 25.7 degrees Celsius. Temperature of outlet water 40.2 degrees Celsius. Latent heat of steam is equal to 570 kilocalorie per kg. 570 दिले. Calculate higher and lower calorific value. Solve करा fast. हा, फर्स्ट येतोय, अश्विनी येतोय, काय प्रॉब्लेम आहे का? 48. अश्विनी? हो सर. हा, आन्सर येते का? हा सर, काढायला लागले. हा, पहिल्याच का दुसऱ्याच? दुसऱ्याच. हा, ठीक आहे, बघू कोण सांगताय आन्सर. गिवन लिहा. व्हॅल्यूम आहे, W दिलाय, M दिलाय, T2 दिलाय, T1 दिलाय आणि लॅटेंट हीट दिले. अटेंडन्स पण मार्क करा, सेट बाय सेट चॅट बॉक्स. हा, झालं सॉल्व. कोण सांगताय आन्सर फर्स्ट? हा, सोडवलं. दीपाली? चालू आहे सर. अरे कोणा सॉल्व झालं का? नसेल तर मी सांगतो, लक्षात आलं नसेल तर. हा, गोविंद किती आला आन्सर? गोविंद सोडवतोय सर, अजून लिहितोय. येते का लक्षात? पण प्रॉब्लेम आला का लक्षात? हा, हा, कोण फास्ट सांगते बघू आन्सर आपण.
नसेल लक्षात आलं तरी सांगा, आपण सोडवून देऊ. आणि आपल्याला हे शेवटचाच टाईप आहे प्रॉब्लेमचा, याच्यावर पुढे प्रॉब्लेमच नाही. 3264.91. हा, एक मिनिट. 3262 पॉइंट 91. हा, ठीक आहे. एनसीबी का नाही काढला? नाही काढला अजून. हा, काढा. सोपा एनसीबी बरोबर आहे, करेक्ट आन्सर. हा, ज्यांना लक्षात आलं नाही त्यांनी लिहा. गिवन व्हॉल्यूम इज इक्वल टू 0.2 मीटर क्यूब, डब्ल्यू इज इक्वल टू 27 kg, एम इज इक्वल टू 0.025 kg, T1 25.7, T2 40.2. व्हॅल्यू टाका फॉर्म्युल्यामध्ये. हीट वेगळी आहे का? 570. हा, लॅटेंट हिट त्याने दिले 570, ते टाका. आता त्यांनी ज्या वेळेस दिले त्यावेळेस दिलेली टाकायची. ओके. मॅक्झिमम कोणते असते? 587. 500. हा, NCV is equal to 3143.75. हा, सगळ्यांचे आले का आन्सर? एवढे सांगा. Yes, sir. Yes, sir. Q is equal to किंवा GCB is equal to 3262.5 kilocalorie, NCV is equal to 3143.75 kilocalorie per meter cube. आणि सगळ्यात महत्वाचं युनिट्स बघायचे. ठीक आहे. हा, आता कोणाला काय डाऊट्स आहे का? उद्या चॅप्टर टेस्ट साठी MCQ दिलेत, नोट्स दिलेत, PPT शेअर केलेत. हा, राहिलेला पण काय नेक्स्ट लेक्चरला बघू. आता काय बायोडिझेलचा एकच पॉइंट राहिलाय. हा, काय डाऊट असेल तर विचारा, नसेल तर आपण बंद करू.